शिंदे साहेब, काटकर साहेब, या शहराच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, सन्माननीय सदस्य शैलेश वडनरे, रमेश सोळशे, मोहन चतुरे, शाबू गोरे, स्वामीशेठ दारविन, ज्योती दारविन, दिनेश कतुरे, हर्षदा सोळशे, वांगडीच्या सरपंच मॅडम, किरण भोईर, आमचे सर्व ग्रामीणचे नागरिक. खरं तर 1 ते 1.25 वर्षापूर्वी मुंबईला MS कडे आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित केली होती आणि बदलापूरच्या सातत्याने होणाऱ्या समस्यांवरती त्या ठिकाणी आम्ही अतिशय संतापजनक ती मीटिंग झाली. आमच्या ज्या काही भावना होत्या त्या आम्ही संपूर्ण त्या MS ला सांगितल्या, साहेबांना सांगितल्या आणि तिथे आमच्या बदलापूरच्या आणि ग्रामीणच्या मागण्या सुद्धा आम्ही सांगितल्या की आम्हाला काय पाहिजे, कशा पद्धती पाहिजे. की बदलापूर वाढतं बदलापूर आहे, लोकसंख्या झपाट्याने वाढते, लोकसंख्येच्या बरोबर लोकांच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये वातानुकूलित यंत्र आहेत, इन्स्ट्रुमेंट वाढलेले आहेत इलेक्ट्रिकचे, त्यामुळे पॉवर सप्लाय पण कमी पडतो. पॉवर सप्लाय जेव्हा होतो तेव्हा आपले जे काही कंडक्टर असतात ते कंडक्टर कमी पडतात आणि त्याच्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. ही पहिली प्रमुख मागणी होती. त्यामुळे आज जे काटकर साहेब आता मगाशी म्हणाले की या फिडर पासून तर वांगडी फिडर पर्यंतची जी जन्माला पहिल्यांदा आलेली जी जो कंडक्टर आहे तोच अजूनपर्यंत चालतो आणि तो दरवर्षाला 10 ते 20 ठिकाणी तुटतो आणि आज ते महत्वाचं काम होत आहे. मित्र, सांगायला आमदार साहेबांचा जो काही कामाची जी पद्धत आहे किंवा MSCB असेल, वॉटर सप्लाय असेल, नगरपालिका आमच्या ताब्यात दिल्यावर नगरपालिकेवरती लक्ष ठेवायचं काम असेल, सर्वतोपरी म्हणजे एक अनुभवी आमदार म्हणून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे तर त्याचं हे पहिल्यांदा एक चांगलं उदाहरण आहे. की या आधी बदलापूर शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफॉर्मर जर काही विद्युत रोहित्र आपण ज्याला मराठी म्हणतो तो जर काही फेल झाला की 15-15 दिवस ट्रान्सफॉर्मर येत नव्हता. त्या ग्रामीण भागातल्या वाड्या पाड्यांमध्ये लाईट बंद राहायची, नागरिकांचे बेहाल व्हायचे, विद्यार्थ्यांचे बेहाल व्हायचे. MS कडे आपण जेव्हा मागणी केली तेव्हा 100 ट्रान्सफॉर्मर या बदलापूर शहराला आणि ग्रामीणला मिळाले आणि आज ट्रान्सफॉर्मर गेला तर शहरातला ट्रान्सफॉर्मर रात्र किती पण होतो बदली व्हायचा, ग्रामीण बदला भागातला ट्रान्सफॉर्मर 1-2 दिवसात लगेच बदली होतो. या कामाला काम म्हणतात. आता ही कामं आता नागरिकांना समजायला पाहिजेत की आमदार साहेबांनी कशा पद्धतीने काम केलं आपल्यासाठी. आता हे काही आपल्याला जी काही टाटाची लाईन आता येते मित्र, टाटाच्या लाईनीचं तुम्हाला खरं सांगतो की पडग्यावरून आतापर्यंत अनेक वर्ष लाईट बदलापूर शहराला येत होती. पडग्यावर यायची मोरिवलीला, मोरिवली यायची ती जांभूळ फिडरला, मोरिवलीवरून जायची ती वांगडी फिडरला, आनंदनगर फिडरला आणि आनंदनगर फिडरवरनं ती बदलापूरच्या ईस्ट आणि वेस्ट फिडरला येत होती. पडग्यावरती काय झालं की बदलापूरची लाईट दिवसभर जायची आणि हेच लक्षात घेऊन आमदार साहेबांनी टाटा कंपनीला आमंत्रित केलं. टाटा कंपनीचं आज लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही, परंतु काटकर साहेबांनी सांगितलं की मार्च-एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा टाटाचा बल्की सप्लाय घेऊन जेव्हा शहरातल्या 7 फिडरला लाईट लागेल त्यावेळी एक क्षणभर सुद्धा लाईट या बदलापूर शहराची जाणार नाही, एवढी टाटा कंपनी सक्षम आहे. आणि त्यावेळेस बदलापूरकरांना लक्षात येईल की आमदार कथोरे साहेब एवढे वर्ष या टाटाच्या मागे लागले होते का. तर आज बदलापूरला पूर्णपणे आणि चांगल्या स्टेबिलिटीची लाईट मिळणार आहे. आता या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या सूचनेवरून लगेच आम्ही त्यांना जागेला परवानगी दिली, तिथे काम करायला परवानगी दिली. रस्ते आता अंडरग्राऊंड करायची केबल, तर केबलसाठी आम्ही त्यांना खोदाईसाठी पैसे भरून सुद्धा घेतलेले आहेत. आम्ही एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता कुळगाव बदलापूर नगरपालिकेने त्यांना परवानगी दिली. कारण विकासाच्या कामामध्ये आम्हाला माहिती आहे की कुठलं काम आपण लगेच करायला पाहिजे. जसं आपण त्यांचं पत्र आलं तसं टाटा लाईनला आम्ही परवानगी दिली आणि झटकेपट त्यांनी काम चालू केलेलं आहे. मार्च-एप्रिल पर्यंत टाटाचा विद्युत पुरवठा या शहरासाठी सुरळीत होईल. मित्र, काही लोक म्हणतात की टाटाची लाईन आली तर मग तुम्हाला रेट जास्त वाढेल, तुमचं वीज बिल वाढेल. मी तुम्हाला सांगतो अशा
कुठच्याही प्रकारच्या भूल थापांना तुम्ही बळी पडू नका. मी विद्युत अभियंत्यांशी बोललो की जसं आता महापरिषदांचं म्हणजे एमएससीबीचा जो सप्लाय आपल्याला मिळतो त्याच रेटने आपल्याला टाटाचा सुद्धा सप्लाय मिळणार आहे. 1 रुपया पण पुढे होणार नाही आणि मागे पण होणार नाही. त्याच्यामुळे आज जे बिल आपल्याला येतं एमएससीबीचं तेच टाटाचं सप्लाय घेतल्यानंतर सुद्धा तेवढंच बिल येणार आहे याची मी आज तुम्हाला खात्री देतो. आमदार साहेब, येणाऱ्या काळामध्ये आपलं नियोजन आहे की हे ग्रामीण भाग महानगरपालिका क्षेत्रात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या हातीत घेऊन याला महानगरपालिकेचं स्वरूप द्यायचं आहे. आणि महानगरपालिकेचं स्वरूप देत असताना निश्चितच आमच्या नगरपालिकेवरती त्याचा ताण सुद्धा येणार आहे. परंतु आम्ही ते कुठे न बघता आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही या ग्रामीण भागाचा संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याचा जे काही आराखडा आता तयार करतोय त्याच्यामध्ये 2 ते 3 हजार कोटी रुपये आम्ही शासनाकडे मागणार आहोत की आमच्या या पोद्दारपासून वांगणीपर्यंत खरवई असू दे, मानकुली असू दे किंवा चामटोली असू दे, कोंडेश्वरपर्यंत असू दे, इकडे राठोली असू दे, आंबीचूर, दापिली, ढोका असू दे, या गावाला जेव्हा आम्ही समाविष्ट करून महानगरपालिका बनवणार आहोत त्यावेळेस आम्हाला निश्चित माहिती आहे की आमच्या नगरपालिकेवरती बोजा येणार आहे. परंतु शासन आपलं असल्यामुळे या सगळ्या ग्रामीण भागाला समाविष्ट करत असताना त्यांना ज्या नागरिक सुविधा द्यायला पाहिजेत त्या सगळ्या दिल्या जातील अशी सुद्धा आम्ही हमी या ठिकाणी देतोय. तर आमदार साहेबांचं लक्षच तसं आहे की मला ही महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची बनवायची आहे, जी वांगणीपासून तर बदलापूर पर्यंत असणार आहे. हे उद्दिष्ट ठेवून आम्ही कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्याच माध्यमातून आज या ठिकाणी हे भूमिपूजन पार पडतोय. आम्ही सर्व नगरसेवक आमदार साहेब आपल्या प्रत्येक सूचनेचं पालन करतोय. येणाऱ्या काळामध्ये आपण जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल एवढंच मी आजच्या ठिकाणी बोलतो. आणि आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन आता आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर नारळ फोडून करणार आहोत असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण सविस्तर सर्वांना समजून दिलं आणि खरोखरच ते तसं होणार आहे त्याच्यामध्ये कोणालाही शंका नाही. या कार्यक्रमात एक आवर्जून उपस्थित झालेला आहे राजेशजी पाटील साहेब, अंबरनाथ माजी तालुका अध्यक्ष यांचं स्वागत पाटील साहेब करतील असं मी त्यांना नम्र विनंती करतो. दादा इकडे. हां, ओके. यानंतर नगरसेवक सोयब गोरे यांचं सुद्धा स्वागत चौधरी शाकूब गोरे साहेब, नगरसेवक साहेब. यानंतर नगरसेवक छत्री साहेबांचं स्वागत पाटील साहेब करतील त्यांना विनंती करते. यानंतर वांगणी ग्रामपंचायत सरपंच तो वनिता आडव मॅडम मनोगत व्यक्त करते. सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार, विकासाचे वारे किसनजी कथोरे, नावाप्रमाणेच खरंच आहेत, आपलं जे शब्द देतात ते पूर्ण करतात असे सर्वांचे लाडके आप्पा, तसेच कुळगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, आपले बदलापूरचे नगरसेवक राजेंद्र दादा घोरपडे, परत किरणदादा भोईर, अनंतकाका कडव, दिनेश दादा भोईर, दिनेश दादा कथोरे, आपले तालुका अध्यक्ष विराजदादा देशमुख, ज्योतिताई दानवीन, हर्षदादाई सोळशे, रमेशदादा सोळशे, बाकी मान्यवरांची नावं राहिली असे राजेशदादा पाटील. परत सर्वांना माझा नमस्कार. आज साहेबांचे आभार मानण्यासाठी मी इथे उभी राहिलेली आहे. आप्पा, आपण जो शब्द दिला तो आज पूर्ण केला, त्याच्याबद्दल मी संपूर्ण वांगणीतर्फे आपले आभार मानते. आभार मानून, आभार हा शब्दच खूप छोटा आहे, तो छोटा शब्द
मला बोलायला पण कसं तरी वाटतंय, पण आपण तुमच्या पुढे जो शब्द मांडला तो खरंच तुम्ही तो पूर्ण करता. वांगणीसाठी जो तुम्ही स्वतंत्र फिडत उभं करून आज आमच्या वांगणीकरांच्या ज्या समस्या आहेत त्या खरंच खूप सोडवल्यात तुम्ही. वारंवार लाईट जाते. आज एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत वांगणीकरांनी खूप त्रास सहन केला. 4-4 दिवस लाईट नव्हत्या वारा पावसामुळे, आणि त्याचा सर्व रोष म्हणजे नागरिकांनी आमच्यावर लोटलेला. खूप प्रकारचे बोलणे म्हणजे कामं सगळी वांगणीची जेवढी पण रस्त्यांची असू दे, गटारांची असू देत, किंवा आता इव्हन लाईटीची पण कामं आहेत फक्त आणि फक्त आमदार साहेबांनीच केलेली आहेत. पण काही नागरिक त्याचं स्वतःचं श्रेय घ्यायचं, पायगाड्या स्वतःच करतात की आम्ही केलंय, पण अजून पण त्यांचे डोळे उघडलेले नाहीयेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढे पण कामं म्हणजे बदलापूरचे असू दे, वांगणीचे असू दे, किंवा अजून दुसरे मुरबाडचे असू दे, फक्त आणि फक्त आप्पाच करतात कामं. एका आप्पांसाठी आपल्या सगळ्यांकडनं जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आप्पा, अजून एक छोटीशी आपल्याला विनंती आहे. जसं स्वतंत्र फिडर आपण वांगणीसाठी दिलेलं आहे, तसं एक स्वतंत्र सेक्शन जर वांगणीची वाढती लोकसंख्या जास्त आहे, एक स्वतंत्र सेक्शन जर वांगणीला झालं तर खूपच बरं होईल. तेवढी आमची एक छोटीशी विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर नगर अध्यक्ष मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील अशी विनंती करते. याला जागा दे जास्त. नमस्कार. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे आज 22 केव्ही उच्चदाब वाहिनीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आज इथे आपण उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित मान्यवर ज्यांच्या प्रयत्नांना नेहमीच फटाफट यश प्राप्त होत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण काय, आम्ही पदाधिकारी ज्या ज्या मागणी आमच्या शहरासाठी असो, विभागासाठी असो, आमदार साहेबांकडे करतो आणि ते त्या मागण्या लवकरात लवकर कशा पुऱ्या होतील आणि लोकांना न्याय कसा मिळेल, त्यांना सुखसुविधा कशा मिळतील, ह्याच्यासाठी पाठपुरावा करणारे आमचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कुंदे साहेब, काटकर साहेब, राठोड साहेब, ज्यांचं काम मी आता या पावसाळ्यामध्ये म्हणजे पूर परिस्थिती असो किंवा सोसाट्याचा वारा असो, रात्रंदिवस न झोपता न थांबता आज वीज वितरण कंपनीने खूप तळमळीने काम केलेलं आहे. आज नागरिकांचा रोष तो नेहमीच राहणार आहे. कारण काय, बिना लाईटचं राहणं हल्लीच्या काळामध्ये, कारण की आपण एअर कंडिशन मध्ये राहणारी माणसं झालेलो आहोत. पूर्वी निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहत होतो तेव्हा लाईट आली काय किंवा गेली काय आपल्याला कधी फरक पडत नव्हता, कारण की आपलं वातावरणच त्या प्रकारचं असायचं. पण आता तर तसं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे वीज वितरण कंपनीकडून काम नाही झालं की त्याचा रोष पण सहन करून तरी सुद्धा जेवढं तातडीने नागरिकांना सुखसुविधा वीज वितरण कंपनीकडून देता येतील त्यासाठी काम करणारे सर्व वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर आज इथे खास करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुळगा बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्री राजेंद्र घोरपडे सर, पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनरे साहेब, बांधकाम सभापती रमेश सोशे सर, आरोग्य सभापती किरण भोई सर, त्याचबरोबर माजी सभापती अनंत कडव आणि इथे उपस्थित असलेले नगरसेवक शागू गोरे, मोहन चतुरे, नगरसेविका ज्योती दारवीन, नगरसेविका हर्षदा सोळशे, त्याचबरोबर आमचे तालुका अध्यक्ष विराज देशमुख, आमचे दिनेश दादा कथोरे आणि स्वामीशेठ दारवीन आणि इथले धडाडीचे कार्यकर्ते हरेश धुळे, खास करून आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती आज इथे लावली ते आमचे राजेश दादा पाटील आणि ज्यांच्या गावाला वीज देण्यासाठी आज हा इथे सगळा घाट घातला आहे अशा आमच्या वांगणीच्या सरपंच मॅडम वनिताताई आढाव आणि त्यांची पूर्ण टीम. खरंच सांगायला कौतुक वाटतं की आमदार साहेबांकडे जो जो शब्द दिला
तो पूर्ण होत गेलेला आहे. आणि नक्कीच त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या बदलापूरचा विकास आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे की वांगणी असो, बदलापूर असो, मुरबाड असो, शहापूर असो, जिथपर्यंत आमदार साहेबांची हद्द आहे तिथपर्यंत विकास कसा झालेला आहे हा प्रत्यक्ष डोळ्याने प्रत्येकाला दिसत आहे. त्याच्यामुळे उगाच आमदार साहेबांना उगाच आमदार साहेबांना विकासाचे वारे किसन कथोरे असंही उपमा मिळालेली ह्याला काही वावगं ठरता येणार नाही. आली. हॅलो, आज खास करून आपण ज्या फिडरचं उपकेंद्राचं कामाची मंजुरी झालेली आहे ते म्हणजे बदलापूर पूर्व उपविभाग अंतर्गत बोद्दार उपकेंद्र मधून स्वतंत्र वाघणी फिडरसाठी जी कामाची मंजुरी मिळालेली आहे त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. मंडळी, ह्या कामाचा अंदाजे खर्च 3.58 कोटी असणार आहे. त्याचबरोबर 300 स्क्वेअर MM ची भूमिगत उच्च दाब वाहिनी म्हणजे हाय टेन्शन लाईन आणि 1.3 किलोमीटरची असणार आहे ती. त्याचबरोबर तिथलं कंडक्टरचा मार्ग जो असणार आहे तो 10 किलोमीटरचा असणार आहे. अशा प्रकारची त्याची मांडणी असणार आहे. आणि ह्या फीडरचा आणि ह्या कंडक्टरचा जो उपयोग खास करून होणार आहे तो वांगणी, कासगाव, गोरेगाव आणि त्याच्या आजूबाजूचा इतर सर्व जो परिसर आहे या परिसराला अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी हे काम करणार आहे. तर मी खास करून आमदार साहेबांना आणि वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन की शहराच्या मागणीनुसार आपण जो शब्द देता तो शब्द आपण नक्कीच पाळता आणि लवकरात लवकर लोकांना सेवा कशी देता येईल ह्याच्यासाठी आपण खास करून काम करता. मंडळी, ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी जास्त प्रामुख्याने सांगू इच्छिते म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये नेहमी वीज पुरवठा खंडित होत असेल. आता यावेळेस सुद्धा टाटा वितरण कंपनीकडून आपण वीज घेऊन त्याचं काम सुद्धा चालू केलेलं आहे. युद्ध पातळीवर त्याचं काम चालू आहे. आपण मी स्वतः जाऊन तिथे कामाची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि तिथे जे अभियंता आहेत त्यांच्याकडून माहिती त्यांनी दिलेली आहे आणि 2027 हे त्यांचं टार्गेट आहे की 2027 पर्यंत आम्हाला हे काम पूर्ण करायचंय आणि वीज पुरवठा अखंडित ठेवायचा आहे. आज 180 मेगावॅट एवढं प्रस्तावित आणि मंजूर झालेलं असं त्याचं काम असणार आहे. त्याचबरोबर अति उच्च दाब असं उपकेंद्राचा बदलापूर अंबरनाथच्या ग्राहकांना फायदा तर होणारच आहे. आणि मगाशी घोरपडे साहेबांनी पण सांगितलं की ह्यासाठी प्रामुख्याने नगरपालिकेकडून ज्या पाठपुराव्याची गरज आहे तो पाठपुरावा नगरपालिकेने केलेला आहे आणि खोदकामासाठी म्हणजे वीज वितरण कंपनीने पैसे भरण्यासाठी पण कुठे दिरंगाई न करता, कारण ते त्यांना सुद्धा जे टार्गेट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी खोदकामासाठी जी परमिशन त्यांना द्यायला पाहिजे ती सुद्धा देऊन खरंच तुम्ही जाऊन बघाल तर युद्ध पातळीवर काम तिथे चालू आहे. आणि हा बदलापूर शहरासाठी असलेला 4 इनकमिंग फीडर आणि 3 आउटगोईंग फीडर असे टोटल 7 फीडरचं काम चालू असणार आहे. आणि काही जुने फीडर आहेत त्यांचा पण आपण विभागण्या करण्यासाठी आपण हे काम करणार आहोत. ह्याच्यामध्ये खास करून खरवई, कात्रप त्याचबरोबर पोतार उपकेंद्र प्रस्तावित करण्यात येणार आहे आणि प्रामुख्याने बॅरेज रोड, बदलापूर पश्चिम, खरवई, बदलापूर पूर्व, वांगणी असा त्यामधला हे असणार आहे. त्याचं डिवायडेशन असणार आहे. आणि ह्या डीपीआरचा अंदाजे खर्च 40.60 कोटी असा मंजूर झालेला आहे आणि तो उच्च कार्यालयामध्ये मंजुरीसाठी पाठवलेला आहे. तर नक्कीच मंडळी ह्याच्या पुढे हा जो आमदार साहेबांचा खास करून असलेला पाठपुरावा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि या सगळ्या कामानंतर म्हणजे 2027ला जेव्हा हे काम पूर्ण होणार आहे तेव्हा आता मागणीसाठी तर काटकर साहेबांनी सांगितलं की दिवाळी आमचं टार्गेट आहे, दिवाळीपर्यंत आम्हाला काम पूर्ण करायचं आहे आणि बदलापूरचा 2027
तर ते टाटा कंपनीचं काम पूर्ण होणार आहे. म्हणजे भविष्यात 2027 नंतर वांगणी बदलापूर अखंडित वीज पुरवठा चालू राहणार आहे. याच्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. त्याचबरोबर मंडळी, बदलापूरमधील सर्व लाईन भूमिगत करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव मंजूर केलेला आहे. म्हणजे ह्याच्या पुढे जो सोसायटीचा वारा आला किंवा झाडं कोसळली म्हणून लाईन तुटतात, पोल पडतात आणि मग त्याच्यामुळे वीज पुरवठा कुठेतरी खंडित होतो. ह्याच्यासाठी सुद्धा ह्या कामामध्ये सुद्धा अडथळा निर्माण कधी होणार नाही. आणि जेव्हा भूमिगत लाईन्स होणार आहेत MSCBच्या, त्याच्यामुळे तर आपल्याला फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे खास करून जिथे MSCBच्या लाईन्स आणि रोड लाईन असे एकत्र येण्या कारणाने जिथे जिथे कधी कधी ऍक्सिडेंट घडतात, ते ऍक्सिडेंट सुद्धा भविष्यामध्ये थांबवले जाणार आहेत. मंडळी, आज बदलापूरच्या विकासासाठी सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला बरेच असे प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. त्याच म्हणून बदलापूरची ओळख, एक वेगळी ओळख तयार होण्यासाठी आम्ही नाट्यगृह असो, सांस्कृतिक भवन असो, अत्याधुनिक तरण तलाव असो, क्रीडा संकुल असो, शासकीय रुग्णालय असो, योगा भवन असो, बचत गटाच्या महिलांसाठी महिला उमेद मॉल असो, असे विविध उपक्रम, त्याचबरोबर आपलं कार्मेलच्या इथलं ग्रामीण रुग्णालय असो, याची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जो आहे ते प्रस्ताव आपण मंत्री महोदयांकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. परवाच आमदार साहेब आणि मी स्वतः खास करून सह्याद्रीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो, तसेच बावनकुळे साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रस्ताव आम्ही सादर केले आणि लवकरच बैठक घेऊन याबद्दल आपण चर्चा करून शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलू असं आश्वासन आम्हाला त्या दिवशी साहेबांनी दिलेलं आहे. तर नक्कीच एखादी गोष्ट आपल्या शहराच्या विकासासाठी आपण जर आमदार साहेबांकडे बोलून दाखवली तर ते लगेच सांगतात की प्रस्ताव तयार करा, पुढचा पाठपुरावा मी स्वतः करेन. असे आमचे कार्यसम्राट आमदार, ज्यांच्यामुळे आपल्या बदलापूर आणि वांगणी शहराला अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे, त्याचं मी खरंच, जरी सरपंच मॅडमने आभार व्यक्त केले असले तरी सुद्धा एक त्यांची मैत्रीण म्हणून वांगणीच्या या फिडरचं काम आज सुरुवात होणार आहे. आणि त्याचबरोबर बदलापूरच्या टाटा पॉवर कंपनीकडून जे आपल्याला वीज मिळणार आहे त्यासाठी मनापासून मी आमदार साहेबांचे मानू तेवढे धन्यवाद थोडे असणार आहेत, तरी सुद्धा मनापासून सगळ्या नागरिकांच्या वतीने मी आपले धन्यवाद देते. आणि मी वीज वितरण कंपनीचे सुद्धा धन्यवाद देते की आमदार साहेबांच्या पाठपुराव्याला आपण लवकरात लवकर मान्यता देऊन आमच्या इथली कामं लवकरात लवकर सुरू करताय आणि लवकरात लवकर पूर्ण कशी होत आहे त्यासाठी आपण स्वतः सुद्धा पाठपुरावा करताय आणि कटिबद्ध राहताय. यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. वांगणी परिसरातील आणि पोद्दार संकुलाच्या परिसरातील विद्युत पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस खूप वाढत चालली होती आणि त्यासाठी काही नव्यान उपाययोजना करावी असा जो प्रयत्न होता त्याला यश येऊन आज त्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रिकिताताई घोरपडे, आपले अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, त्याचबरोबर राजेंद्र घोरपडेजी, आमचे सगळे सभापती, पाणी पुरवठ्याचे सभापती, बांधकाम सभापती, सगळे नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चिरंजीव भोईर, अनंता कडव, आमच्या सगळ्याच नगरसेविका, आपले ग्रामीणचे भाजपचे अध्यक्ष, त्याचबरोबर राजेश पाटील, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, पत्रकार, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे ही समस्या खूप अवघड होती, पण त्याला यश आलं आणि त्यालाच नाही आलं याच्याबरोबर आपण अजूनही खूप मोठ्या प्रमाणातला निधी MSCBला पाहिजे तशा प्रकारचा देण्याचा प्रयत्न केला. या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याचकडे हे ऊर्जा खातं आहे आणि आपण जेवढे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावाला पूर्ण मान्यता दिली. जी मीटिंग आम्ही केली होती त्या मीटिंगमधले हे सगळे विषय मार्गी लागले आणि बदलापूर आणि पूर्ण भागाला इथल्या वांगणीचा परिसर तर होतोच, पण आता परत दुपारी सरळगाव ते शिरोशी, दसई तो पट्टा जो आहे त्याचंही खूप मोठं काम रेंगाळलेलं होतं.
सुरुवात झाली तिथपासून कधी त्याच्यात काही बदल नव्हता. आज लोकांची खऱ्या अर्थाने जी गरज होती ती पूर्ण होते. वांगणीकरांची किमान दिवाळी आता चांगल्या पद्धतीने जाईल अशा प्रकारचा नक्कीच चांगला निर्णय वांगणीकरांसाठी आणि या सगळ्या गावांसाठी झाला. त्याबद्दल त्यांना MSCBला मी मनापासून धन्यवाद देईल. खरं म्हणजे अध्यक्षांनी खूप चांगलं सांगितलं, त्याच्या अगोदर राजेंद्र घोरपडे यांनीही सांगितलं. आपल्याला ही कल्पनाच नसते की MSCB किती त्रासातून मंजुरी आणत असते. आपल्याला फक्त विविध वेगवेगळ्या प्रकारच्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बांधकाम सभापती असतील, हे सगळेजण आपापल्या परीने कामं करतात त्याची माहिती मिळते. पण MSCBला अडचणी काय याच्यावर कधी कोणी लक्ष देत नसतो. आपल्या मतदारसंघात आपण वेगळी दिशा ठेवली, उलट जास्तीत जास्त लक्ष आपलं MSCBवर असते. कारण रोजची गरज आज असेल तर ती MSCBची आहे. एक वेळ घरामध्ये दुसरं काही नसेल तरी चालेल, पण घरात लाईट पाहिजे. हा लहान मुलापासून तर शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाला वाटते. आणि खूप मोठी अडचण आपल्याला लोडची असते. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक असते की पाणी पुरवठ्याचं सुद्धा नदी एवढी वाहते आणि बदलापूरला पाणी मिळत नाही, टायमावर पाणी येत नाही किंवा एवढंच पाणी येत आहे. नदी जरी असेल तरी नदीवर हक्क केवळ बदलापूरचा नाही, तर त्याच्यावर पाण्याचं रिझर्वेशन दिलं जातं. जेवढं रिझर्वेशन असेल तेवढंच तुम्हाला उचलता येते, त्याच्यापेक्षा जास्त पाणी उचलता येत नाही. MSCBचं सुद्धा आपली परिस्थिती तीच आहे. बदलापूरची वाढ ही आपल्या सगळ्या शहरांच्या म्हणजे पूर्ण अगदी नगरपालिका जेवढ्या महाराष्ट्रात आहेत त्या नगरपालिकेच्या मध्ये सगळ्यात जास्त जर वाढ असेल लोकसंख्येची तर ती बदलापूरची आहे. त्याचा लोड MSCBचा सुद्धा फार संपला होता आणि मग लोड शेडिंगवर आपण गेलो होतो. लोड शेडिंगवर जे काटकर साहेबांनी सविस्तरपणे सांगितलं आपल्याला, कशा तरी पद्धतीने आपण एक एक फीडर वाढवत थोडस जरी मोरिवलीला किंवा आपल्या आनंदनगरच्या याच्यावर अडथळा आला की लाईट गेली. लोड शेडिंग तर आपल्या कायमच चालू होतं, कारण त्याला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला आपल्याकडे तेवढा लोड नव्हता. अशी परिस्थिती आली होती की काही दिवसात तर एक दिवस पूर्ण बंद घ्यायची वेळ येत होती. सांगता येत नव्हतं लोकांना. MSCB वाले सांगायचे नाही आता येईल मग येईल, पण लोड नसल्यामुळे त्यांना खूप अडचण निर्माण होत होती. एक फीडर करता करता आपण वेगळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. अजूनही एक फीडर आपला मला वाटतं ह्याचा जांभूळचा एक 10 ते 12 दिवसामध्ये तो पूर्ण रिचार्ज होईल, बरोबर. त्याच्यामुळे आपला पलीकडचा जो भाग आहे तो त्याच्यामधून आता पूर्ण कार्यान्वित होऊन जाईल आणि त्या भागातला सुद्धा MSCBचा प्रश्न जसा आता वांगणीचा पूर्ण होईल त्या पद्धतीने एक 10 ते 12 दिवसात त्याचं चार्जिंग होईल आणि तो सुद्धा मोठ्या प्रमाणातला दिलासा आपल्याला मिळेल. तो याला होता आपला मोरिवलीला होता. मोरिवलीवरून येताना खूप अडचणी निर्माण होत होते आणि लोड मिळत नव्हता. आता आपल्याला स्वतंत्र मिळाल्यामुळे आपल्याला विरंगाचा तो पट्टा सगळा या भागातला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होऊन जाईल. पोद्दारच्या आणि या परिसरामध्ये आमचे धुळे नेहमी सारखे तक्रारी करायचे, पोद्दार मंडळी सुद्धा, त्यांना सुद्धा आता हा चांगला दिलासा मिळतो. वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वेळेला MSCBने प्रस्ताव केले जातात, आताच मगाशी काटकर साहेबांनी सांगितलं त्याला 7 फीडरला 48 कोटी रुपयाचा निधी लागतो. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी कुठेही दिला जात नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरचं पत्र गेलं तर बदलापूरला ताबडतोब पैसे दिले जातात किंवा त्याला मंजुरी दिली जाते. आपलं सुद्धा हा प्रस्ताव आता त्यांचा गेलेला आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्याला 48 कोटीला मान्यता घेऊ आणि ताबडतोब त्या 7 फीडरचं काम सुद्धा लवकरात लवकर त्याच्या निविदा तुम्ही काढा आणि टाटाचं काम होईपर्यंत आपल्या फीडरचं काम पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारच्या तुम्ही तयारी करा. निधी देण्याचं काम आम्ही मंडळी आहोत, निश्चितपणे आपल्याला निधीला कमी पडणार नाही. रुचिता घोरपडे यांनी खूप चांगलं सांगितलं की बदलापूर हे असं आहे, टाटा ही पहिली नगरपालिका आहे. टाटाचा सप्लाय कुठेही नाही, एकमेव बदलापूरला दिलाय, तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाला. त्या टायमाला बऱ्याच जणांनी टीका केल्या होत्या की टाटाचा आलं तर वीज दर वाढतील. राजेंद्र घोरपडे यांनी सांगितली वस्तुस्थिती, त्याला विरोध पण केला काही लोकांनी. खरं म्हणजे MSCBला जो लोड पाहिजे होता तो संपूर्ण लोड आता टाटा कंपनी आपल्याला देणार आहे. त्यामुळे दर वाढण्याचा प्रश्नच नाही.
तर एमएससीबी त्यांचा दर आहे, त्याच पद्धतीने एमएससी सप्लाय करणार आहे. त्यामुळे तोही प्रश्न काही नाही. पहिलं शहर आपलं होतंय याचं सगळ्यात आपल्याला फायद्याचं काम झालंय ते टाटा. दुसरं आता आपल्याला सांगितलं की अंडरग्राऊंडचा पूर्ण शहर, संपूर्ण नगरपालिका आपण एकही पोल बाहेर राहणार नाही, सगळे अंडरग्राऊंड करतोय आपण. त्याला खर्च येतोय जवळजवळ 648 कोटी. 648 कोटीचा प्रस्ताव झालाय. मागच्या जीबीला तुम्ही तो ठराव मंजूर केला याचा कुठल्या नगरपालिकेने, की त्याला नगरपालिकेने संमती दिलेली आहे. पण याला लागणारा निधी हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून आपण हा प्रस्ताव तुम्ही लवकर पाठवा. ताबडतोब मी आंबेडकर साहेबांशी बोलेन आणि पुढे त्याला दिशा देऊन आपण हा निधी सुद्धा बदलापूरकरांसाठी 648 कोटीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून, नागपूरचं झालेलं आहे ते पण पूर्ण नाही झालेलं. मी माहिती घेतली ती पहिलं बदलापूर शहर महाराष्ट्रातलं असेल की संपूर्ण शहर हे अंडरग्राऊंड असेल. वादळ नको, वारा नको, पोल पडायला नको, सुरळीत विद्युत पुरवठा आपल्या शहराला व्हावा ही त्याच्या मागची चांगली संकल्पना आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. असे नवीन नवीन उपक्रम आणून आपण बदलापूर शहराची दिशा बदलण्याचा जो प्रयत्न आहे, आमच्या अध्यक्षांनी कधी कुठं गेल्यानंतर ते सांगत असतात तर नवीन काय, तर नवीन मध्ये काय, तर एमएससीबीचा हा आराखडा अशा पद्धतीने होतोय. खरं म्हणजे विकासाला खरी दिशा एमएससीबी मुळे मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हा आम्हाला मोठ्या प्रमाणात होईल. आज वांगणेकरांच्या बरोबर बदनापूरच्या सुद्धा या विषयाला आपण चांगल्या प्रकारची गती देतोय. पोद्दारला तर आता खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि 2-2.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन दिवाळीच्या अगोदर हे काम होऊन विद्युत पुरवठा व्यवस्थित सुरू होईल. कुठेही काही अडथळा आला तर आपण तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही निश्चितपणे सहकार्य करू. पण लवकरात लवकर हे काम व्हावं अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. अजूनही खूप कामं आहेत, त्या कामांच्या मध्ये आपण गती देऊ. ट्रान्सफॉर्मर साहेब आपले प्रस्ताव जेवढे जातील तेवढे तुम्हाला आपण मंजूर करू. पण शेवटी एकदा तुमच्याकडे जर शिल्लक असले तर एरिया खूप मोठी आहे तुमची, त्यामुळे एवढ्या मोठ्या एरियाला आपल्याला ट्रान्सफॉर्मर हे असायलाच हवेत आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने आपल्याला चांगला करता येईल. यामुळं जी गती आहे ती गती आपल्याला वाढवासाठी काही ठिकाणची परिस्थिती असते. 100चा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला आता लोड वाढल्यामुळे त्याला 200चा केला पाहिजे, आपण 200चा असेल त्याला 300चा केला पाहिजे. असंही काही प्रस्ताव तयार करा जेणेकरून सोसायट्या असतील, आजूबाजूचा गाव असतील, या सगळ्या गावांच्या मध्ये कुठेही लोड कमी पडायला नको हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि चांगल्या विचारातून एमएससीबीचा सप्लाय व्हावा अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून मुख्यमंत्र्यांचं आणि तुमच्या विभागाचं पण मी अभिनंदन करेल, आभार मानेल.